माझ्याच आयुष्यात इतका त्रास का? मी काय कोणाचं वाईट केलं आहे? मी इतकं चांगलं वागतो, इतकी सगळ्यांना मदत करतो, तरी मलाच त्रास. ती लोकं बघा कशी वागत आहेत, तरीही त्यांच्या आयुष्यात किती सुख आहे, किती समाधानी आहेत लोकं ती. माझंच आयुष्य असं का? तुम्हालाही हा प्रश्न पडला आहे? ह्याचं उत्तर एकच आहे. नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज अनेक जणांना प्रश्न पडला आहे, मी इतकं चांगलं वागतो, इतकी सगळ्यांची मदत करतो, इतकं सगळ्यांसाठी सगळं करतो, पण देवाचं माझ्याकडे काही लक्ष नाही आहे. माझ्याच बाबतीत असं का? काही लोक बघा काहीच करत नाही, किती दुष्ट वागतात, किती काय काय कटकारस्थाना करतात, तरी त्यांचं लाईफ किती सुखी, किती समाधानी. मीच काय पाप केलं आहे? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ह्याचं उत्तर एकच आहे, कर्म. तुम्हाला जर कर्मसिद्धांत समजलं तर सगळंच समजलं. आयुष्याची गुरुकिल्ली आहे कर्मसिद्धांत. हे कर्म फक्त 5 रूल फॉलो करते, फक्त 5 रूल, फार काही नाही, फक्त 5 रूल फॉलो करते. हे 5 रूल जर तुम्हाला समजले, व्यवस्थितपणे समजले ना, बस तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः बदलू शकता. तर चला पटपट बघूया हे 5 रूल काय आहेत ते. सगळ्यात पहिला आणि बेसिक रूल, कर्म हा बेसिक रूल फॉलो करतो, जे पेराल ते उगवणार. अहो सोपी गोष्ट आहे. कारल्याचं बी पेरलं तर कारलंच उगवणार, आंब्याचं बी पेरलं तर आंबे उगवणार, आहे की नाही? अगदी साधा सोपा रूल, जे पेराल ते उगवणार. चांगले कर्म केला तर चांगला परिणाम मिळणार, वाईट कर्म केला तर वाईट परिणाम मिळणार. सिंपल रूल, ॲज यू सो सो यू रीप. बरं, आता दुसरा रूल, कर्माचं फळ लगेच मिळत नाही. अहो मी तर चांगलंच वागतो, मग माझ्या आयुष्यात अशा वाईट गोष्टी का, चुकीच्या गोष्टी का, त्रासदायक गोष्टी का? पण कर्म लगेच फळ देत नाही. थोडा पास्टमध्ये जा. जे आज तुमच्या आयुष्यात जे आहे ते तुमच्याच कर्माचा परिणाम आहे. कुठे ना कुठेतरी तुम्ही काहीतरी पेरलंच असणार, ज्याचा परिणाम तुम्ही आज भोगताय. जर तुम्ही सुखी समृद्धी असाल तर तुम्ही चांगल्या गोष्टी पूर्वी पेरल्या असणार, आणि जर तुम्ही काही त्रास फेस करत असाल तर तशा काही गोष्टी तुम्ही ह्या आधी पेरल्या असणार. असं म्हणतात की कर्म जन्मानुजन्म साथ सोडत नाही. या एका जन्मात जर कर्म भोगून झाले नाही, कर्माचा हिशोब जर झाला नाही, तर पुढच्या जन्मातही तुमचे कर्म तुमच्याबरोबर जातात. तुमच्याबरोबर काही गेलं नाही तरी तुमचे कर्म तुमची साथ सोडत नाही. तर कर्माचा परिणाम नक्की होणार, पण तो लगेच होत नाही. कर्म थोडं वेळ घेतोय. अहो आज बी पेरली तर लगेच उद्या उगवत नाही ना, थोडं वेळ घेते. तसंच काही कर्माचं आहे. म्हणून जरा पेरताना विचार करा, चांगल्या गोष्टी पेरा म्हणजे चांगल्या गोष्टी उगवतील. तिसरा रूल तर अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपण एक बी पेरली तर एकच फळ उगवत आहे का? एक दाणा पेरला तर एकच धान्य उगवत आहे का? एक आंब्याचा बाठा जेव्हा जमिनीत आपण पेरतो, एक झाड लावतो, त्यापासून किती आंबे येतात? एक जोंधळ्याचा दाणा जर आज आपण पेरला, त्या एक कणसाला किती जोंधळे येतात? हाच रूल कर्म फॉलो करतं. कर्म मल्टिप्लाय होऊन तुमच्या आयुष्यात येतं. म्हणजे आज जर तुम्ही एक चांगलं कर्म जर पेरलात ना, तर पुढे जाऊन अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होतील. पण जर काही चुकीचं कर्म पेरलात तर त्याचाही परिणाम भोगायला तुम्ही तयार असलं पाहिजे. सिंपल नियम आहे. पेरलं तर उगवणार, थोडा वेळ घेणार, आणि जे परत येणार ते मल्टिप्लाय होऊन येणार, हे लक्षात ठेवा. कर्माचा चौथा नियम, कर्मापासून कुणाचीही सुटका नाही. तुम्हाला असं वाटतं कोणी बघितलं नाही आहे, काहीतरी खाल्लं कोणी बघितलं आहे, काहीतरी खोटं बोललं कोणाला समजलं आहे, कोणाला समजलं नाही, चोरी केली, अरे मी पकडलाच गेलो नाही, पण ते तुमचे कर्म आहेत. ज्या वेळेला तुम्ही चुकीचं कर्म करता त्यापासून तुमची कधीच सुटका होणार नाही. कर्म भेदभाव पण करत नाही. गरीब श्रीमंत, अगदी बलवान, हीन दीन, ह्याच्यामध्ये कर्म कधीही भेदभाव करत नाही. कर्माचा न्याय सगळ्यांना सेम असतो. कर्म कुणाचीही पाठ सोडत नाही. म्हणून कर्मापासून कधीही पळायचा प्रयत्न करू नका. जितक्या जोरात तुम्ही पळाल तितकं जोरात तुमचं कर्म पण तुमच्या पाठी पळणारच, तुमची साथ काही सोडणार नाही. म्हणून चांगले कर्म पेरा, म्हणजे चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर पळतील. चुकीच्या गोष्टी जर पेरलात तर चुकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर पळतील. हा झाला कर्माचा चौथा नियम. पाचवा अगदी खूप छान नियम आहे. जसं आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यातले परिणाम कर्मावर अवलंबून आहेत ना, तर ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपण कर्म बदलला तर आपण आपलं आयुष्य पण बदलू शकतो.
आणि कर्म कशावर अवलंबून असतात हो? आपले विचार. आपले जे काही विचार डोक्यात चालू असतात ना, त्याप्रमाणे ठरतं आपलं कर्म. आणि जसं मी सांगितलं की मनात चालणारे विचार पण तुमच्या कर्मामध्ये काउंट होतात. चांगले विचार करा, चांगले कर्म करा, चांगले परिणाम मिळतील तुम्हाला. चुकीचा विचार कराल, चुकीचे काही कर्म कराल, तोच परिणाम मिळणार. कर्म बदला. कारल्याच्या बीऐवजी आंब्याचं बी पेरा, गोड आंबे मिळतील खायला. तर हे झाले कर्माचे 5 नियम. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं चित्र बदलायचं असेल, तुमच्या जर असं लक्षात आलं असेल की खरंच मी आयुष्यात काही चुकीच्या गोष्टी केल्यात आणि कदाचित मी त्याचाच परिणाम आज भोगतोय. बरं, तुमच्या लक्षातही नसेल, आज मी भोगतोय, कळत नकळत झाल्या असतील माझ्या लाईफमधनं चुका, पण आता काय करू? ह्याच्यावरती काही जबरदस्तीचा उपाय शोधायला जाऊ नका. उपाय अगदी आपल्या हाताखालचं आहे, आपल्या माहितीतला आहे, आपल्या परिचयातला आहे. भगवद्गीता. भगवद्गीतेतला एक श्लोक रोज वाचा. फक्त वाचायचा नाही आहे, याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याच्यात काय प्रिन्सिपल्स सांगितले ते फॉलो करायचे. भगवद्गीतेमध्ये माणसाचं पूर्ण आयुष्य बदलायची पावर आहे. भगवद्गीतेतला एक श्लोक रोज वाचायला सुरुवात करा, त्याचा अर्थ समजून घ्या, लाईफमध्ये त्याचे प्रिन्सिपल्स फॉलो करा. तुम्ही जसं जसं ते वाचत जाल ना, तुमच्या विचारांमध्ये फरक येत जाईल. तुमचे विचार बदलत जातील, तुमचे विचार प्युरिफाय होत जातील, चांगले होत जातील, तुमच्या विचारांचं शुद्धीकरण होत जाईल. जसे जसे तुमचे विचार चांगले होतील, शुद्ध होतील, तसे तसे तुमचे कर्म पण बदलत जातील. आणि कर्म बदलले की पूर्ण आयुष्य बदलते. हा एक सिंपल, साधा, सोपा गोल्डन रूल आहे. बाकी काहीही करायला जाऊ नका, फक्त ही एक गोष्ट करा. भगवद्गीतेतील एक श्लोक रोज वाचा. जरी तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स नसतील तरीही ही गोष्ट करायला काहीच हरकत नाही आहे. विचार बदला, कर्म बदला आणि आयुष्य बदला. हा सिंपल रूल आहे. आज अनेक लोकांना वाटते हो, माझं आयुष्य खूप त्रासात आहे, किती त्रास भोगतोय मी, काय करू? तर माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. म्हणून जे कोणी हा व्हिडिओ बघताय ना, त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की ॲटलिस्ट एकाला तरी हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे लोकांना समजू दे की आज आपल्या लाईफमध्ये जे काही आहे ते काय आहे, कशामुळे आहे, त्याचा रूल काय आहे. तो एकदा समजला ना की तुम्ही स्वतःच तुमचं आयुष्य बदलू शकता. जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तितक्या घरांमध्ये भगवद्गीता वाचली जाईल. भगवद्गीता वाचा, विचार बदला, कर्म बदला आणि आयुष्य सुखी करा. तुम्हाला जर अशा छान छान व्हिडिओचे जर अपडेट्स हवे असतील ना, तर हे जे चॅनल आहे ना आमचं पीस ॲडवायर्स, ते सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप